नमस्कार. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण एका अशा घटनेचं विश्लेषण करणार आहोत जिथं युरोपातील सर्वोच्च लोकशाही मूल्य आणि एका महासत्तेचा आक्रमक राष्ट्रवाद समोरासमोर आले. अगदी बरोबर. मे 2026 मधला भारताच्या पंतप्रधानांचा नॉर्वे दौरा याच अभूतपूर्व संघर्षाचा साक्षीदार ठरला. केवळ द्विपक्षीय करार नव्हे, तर जागतिक राजकारणाचं अत्यंत वास्तववादी आणि हितसंबंधांवर आधारित रूप या दौऱ्याने जगाला कसं दाखवून दिलं, ते आज आपण समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य मुद्द्यांवर भर देणार आहोत. 1. धोरणात्मक यश. 2. ओस्लोमध्ये पडलेली ठिणगी. 3. मध्यरात्रीचा तो हाय व्होल्टेज ड्रामा. 4. एका व्यंगचित्रावरून झालेला प्रचंड वाद. आणि 5. आजच्या बहुध्रुवीय जगाचं कटू वास्तव. चला तर मग थेट सुरुवात करूया पहिल्या भागापासून, द स्ट्रॅटेजिक हाईज, म्हणजेच हरित भागीदारी आणि अब्जावधींची गुंतवणूक. आता इथे खूप मोठा विरोधाभास आहे, तो आधी आपण समजून घेऊ. तब्बल 43 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांनी नॉर्वेला स्वतंत्र भेट दिली. पण आकडेवारी बघा. नॉर्वे वृत्तपत्र स्वातंत्र्यात जगात पहिल्या नंबरवर आहे आणि भारत 157व्या. लोकशाहीच्या मापदंडानुसार ही दरी खूपच मोठी आहे, नाही का? हो, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात ही दरी पैशांनी आणि गुंतवणुकीनं भरून निघते. नॉर्वेच्या ग्लोबल पेन्शन फंडाची भारतात तब्बल 28 ते 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. शिवाय दोन्ही देशांनी 100 अब्ज डॉलरचं भलं मोठं व्यापारी टार्गेट ठेवलंय. आणि हो, याच दौऱ्यात पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च ग्रँड क्रॉस सन्मानही मिळाला. 100 अब्ज डॉलर्स. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. EFTA-TPA कराराअंतर्गत होणारी ही गुंतवणूक नुसती कागदावर नाहीये. यातून पुढच्या 15 वर्षात तब्बल 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आणि हेच ते वास्तव आहे. हाच तो आकडा आहे जो मानवाधिकार आणि स्वातंत्र्याच्या चर्चांना कुठेतरी बॅकसीटवर बसायला लावतो. अर्थकारण आणि रोजगार निर्मिती हे शेवटी जागतिक पटलावर भारी पडतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, द ओस्लो स्पार्क. हॉलवेमध्ये घडलेला तो व्हायरल प्रसंग. तर झालं असं, संयुक्त निवेदनानंतर राजनैतिक शिष्टाचार बाजूला ठेवणारी एक अनपेक्षित घटना घडली. डाक्साव्हिसेन या वृत्तपत्राच्या पत्रकार हेले लिंग-स्वेन्सन यांनी थेट आणि मोठ्या आवाजात विचारलं, पंतप्रधान मोदी, आपण जगातील सर्वात मुक्त वृत्तपत्राच्या काही प्रश्नांची उत्तरे का देत नाही? हा प्रश्न खरोखरच धक्कादायक होता, कारण आपण पाहिलंय, भारतीय पंतप्रधान गेल्या 12 वर्षांपासून कोणत्याही अनयोजित सोलो पत्रकार परिषदेला सामोरे गेलेले नाहीत. हाच तो प्रसंग जो कॅमेऱ्यात कैद झाला आणि जगभर व्हायरल झाला. पण या एका प्रश्नाचे पडसाद किती तीव्र होते. या पत्रकाराला इंटरनेटवर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांना चक्क परदेशी हस्तक, हेर आणि चीनी प्रतिनिधी ठरवण्यात आलं. तुम्हाला आठवत असेल, 2023 मध्ये अमेरिकेत वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकी यांच्यासोबत जे घडलं होतं, तसाच काहीसा हा प्रकार होता. भारताचा हा बचारात्मक पवित्रा आणि स्वतःचं डिजिटल सार्वभौमत्व जपण्याचा एक अतिशय आक्रमक प्रयत्न इथे पाहायला मिळाला. याच तणावाचा पुढचा अंक म्हणजे आपला तिसरा भाग, मध्यरात्रीचा संघर्ष. रॅडिसन ब्लू हॉटेलमधला तो अभूतपूर्व ड्रामा. या वाढत्या मीडिया स्टॉर्मला कंट्रोल करण्यासाठी ओस्लोमधल्या भारतीय दूतावासाने अतिशय असामान्य अशी मध्यरात्रीची पत्रकार परिषद बोलवली. तिथे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी पाश्चात्य माध्यमांना अत्यंत कडक शब्दांत सुनावलं. ते म्हणाले, लोक एखाद्या अज्ञानी स्वयंसेवी संस्थेने, म्हणजेच एका इग्नोरंट NGOने प्रसिद्ध केलेले 1-2 अहवाल वाचतात आणि मग येऊन प्रश्न विचारतात. त्यांचा हा रोष अगदी स्पष्ट आणि थेट पाश्चात्य दृष्टिकोनावर होता. पण CB जॉर्ज इथेच थांबले नाहीत. पाश्चात्य टीकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी थेट भारताच्या हजारो वर्षांच्या ऐतिहासिक आणि सभ्यता आधारित योगदानाचा भक्कम आधार घेतला. त्यांनी ठणकावून सांगितलं की बुद्धिबळ आणि शून्याचा शोध भारतात लागलाय. कोविडच्या काळात संपूर्ण जगाला लस पुरवण्यात भारताचा मोठा वाटा होता. 1947 पासून आमच्याकडे सर्वांना समान मतदानाचा हक्क आहे. आणि माध्यमांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न विचारणाऱ्यांना त्यांनी सांगितलं की एकट्या दिल्ली शहरात 200हून अधिक TV चॅनल्स आहेत. हे फक्त उत्तर नव्हतं, हा भारताचा एक अतिशय मजबूत आणि आक्रमक भूराजकीय बचाव होता. आता येऊयात चौथ्या भागाकडे, वादग्रस्त व्यंगचित्र. आफ्टनपोस्टन वृत्तपत्रातील तो गारुडी. या संपूर्ण तणावात नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वृत्तपत्राने एका प्रक्षोभक व्यंगचित्राद्वारे अक्षरशः आगीत तेल ओतलं. या चित्रात पंतप्रधान मोदींना गारुड्याच्या रूपात दाखवलं होतं, पण त्यांच्या हातात सापाऐवजी चक्क पेट्रोलची नळी होती आणि त्यातून कोब्रा साप बाहेर येत होता. याचा थेट अर्थ काय?
तर पाश्चात्य निर्बंध झुगारून स्वस्त रशियन तेल आयात करायचं आणि ते जागतिक बाजारात नफ्याने विकायचं. भारताच्या या अत्यंत धूर्त आणि प्रॅक्टिकल आर्बिट्रेज रणनीतीवर म्हणजेच बाजारातील दरातील तफावतीचा फायदा घेण्याच्या नीतीवर ही थेट आणि उपहासात्मक टीका होती. आणि या व्यंगचित्रासोबतच्या लेखाचं शीर्षक काय होतं? एक चतुर आणि थोडा त्रासदायक माणूस. आता युरोपीय देशांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे शीर्षक त्यांना अगदी अचूक वाटतं. कारण मोदींची ही प्रथम भारत म्हणजेच इंडिया फर्स्ट रणनीती युरोपातील अनेक विचारप्रवाहांना अस्वस्थ करते. भारत पाश्चात्य गटांच्या दबावाखाली न येता स्वतःचं आर्थिक हित जोपासतोय, यामुळे युरोपीय देशांची मोठी कोंडी होते आणि साहजिकच त्यांना हे खूप त्रासदायक वाटतं. पण याची भारतात काय प्रतिक्रिया उमटली? प्रचंड संताप. पाश्चात्य माध्यमांवर वर्णद्वेषी आणि जुन्या वसाहतकालीन म्हणजेच कोलोनियल मानसिकतेचा वापर केल्याचा गंभीर आरोप झाला. विचार करा, आज तंत्रज्ञानात जगात आघाडीवर असलेल्या भारतासाठी हा किती मोठा दुटप्पीपणा आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी 2014मध्येच एकदा स्पष्ट केलं होतं की भारत आता गारुड्यांचा देश राहिला नसून माऊस म्हणजेच कम्प्युटर चालवणाऱ्यांचा देश बनला आहे. त्यामुळे हे व्यंग्यचित्र पाश्चात्य माध्यमांचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनच उघड करतं, अशी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया भारतात उमटली. आणि आता या विशेष रिपोर्टचा 5वा आणि अंतिम भाग, बहुध्रुवीय जगाचं वास्तव, जिथे मूल्यांपेक्षा हितसंबंध नेहमीच श्रेष्ठ ठरतात. या संपूर्ण प्रकरणातून युरोपीय परराष्ट्र धोरणातला एक अतिशय गुंतागुंतीचा अंतर्गत विरोधाभास समोर येतो. युरोपातील लोकशाही आणि उदारमतवादी सरकारांवर मानवाधिकार आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्यांच्यात स्थानिक जनतेचा आणि माध्यमांचा प्रचंड दबाव असतो. त्यांना या मूल्यांचं रक्षण करावंच लागतं. अगदी खरंय. पण कटू वास्तव हे आहे की ग्लोबल सप्लाय चेन्स आणि हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी त्यांना भारतासारख्या विशाल देशांची अत्यंत गरज आहे. भारताचं राज्य केंद्रित धोरण या पाश्चात्य दबावाला अजिबात जुमानत नाही आणि जेव्हा ही दोन वेगळी टोकं एकमेकांसमोर उभी राहतात तेव्हा नेहमीच आर्थिक अपरिहार्यता जिंकते. म्हणूनच या संपूर्ण घटनाक्रमाचे जागतिक स्तरावर 3 मुख्य परिणाम झाले. पहिलं म्हणजे तात्काळ निर्माण झालेला तो राजनैतिक आणि माध्यम संघर्ष. दुसरं, पाश्चात्य देशांमधील लोकशाही विचारप्रवाहांचं झालेलं बळकटीकरण. आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा परिणाम म्हणजे राज्यस्तरीय व्यावहारिकतेचा म्हणजेच प्रॅग्मॅटिझमचा मोठा विजय. लक्षात घ्या, एवढे सगळे वादविवाद झाले, मध्यरात्रीच्या पत्रकार परिषदा झाल्या, व्हायरल व्यंगचित्र छापून आली, पण तरीही दोन्ही देशांमधल्या अब्जावधी डॉलर्सचे व्यापारी करार आणि हरित ऊर्जा भागीदारी अजिबात प्रभावित झाली नाही. ते करार ठरल्याप्रमाणेच पुढे गेले. आणि म्हणूनच हे सर्व एका अतिशय महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतं. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या बहुध्रुवीय जगात वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांवरील मतभेद खरोखरच निर्णायक ठरू शकतात का? की आर्थिक व्यवहार आणि ऊर्जा सुरक्षेचे हितसंबंध नेहमीच या सर्व मूल्यांवर वरचढ ठरणार आहेत? आधुनिक भूराजकारणात लोकशाही मूल्यांचं नक्की वजन किती, हा प्रश्न आता अधिकच गडद झाला आहे. आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबूया. ताज्या घडामोडी आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा. नमस्कार.